पटकन ज्योतिताईंपर्यंत पोहोचूयात. ज्योतिताई, मी विनोदजींना विचारलं होतं की काय आधारावर तुम्ही मतं मागितलीत, कोणती कामं केली आहेत, आणि याचं उत्तर स्वाभाविकरित्या तुमच्याहीकडून अपेक्षित आहे. तुम्ही इथे महायुती म्हणून जरी लढत असलात तरी अनेक ठिकाणी तुम्ही स्वतंत्रही लढत आहात, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणुका आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या केलेल्या आहेत. तिथे तुम्ही सत्तेत असताना वेगळं मत कसं मागू शकलात? हे बघा की आतापर्यंत आपण बघितलं की 187 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तिथे रिंगणामध्ये होते. 4000 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात होते. हा आतापर्यंतचा शिवसेनेचा एक विक्रम आहे. आणि आम्ही 100 नगर परिषदा आणि नगरपंचायती आम्ही त्या ठिकाणी सोबळावरती लढलेलो होतो. आणि त्याच वेळेला आपण बघू शकतोय की सगळ्या प्रचार सभांच्या मध्ये सगळ्यात मोठा प्रॉमिनंट फॅक्टर आम्हाला एक बघायला मिळाला की राज्यामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा प्रतिसाद हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभांना हा मिळालेला दिसला. आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीने विधानसभेत लाडकी बहीण गेम चेंजर ठरली, त्याप्रमाणे नगर परिषदांमध्ये सुद्धा ती गेम चेंजर ठरणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या गटर, वॉटर, मीटर ह्या लोकांच्या दैनंदिन गरजांच्या असतात. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं असल्यामुळे मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या सगळ्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. तुषार खरात आहेत आपल्या सोबत या मुद्द्याला खोडून काढण्यासाठी. तुषार खरात, लाडकी बहीण आणि झालेलं निधी वाटप हे दोन मुद्दे आहेत ज्या माध्यमातून जनतेपर्यंत पैसा पोचला, जनतेपर्यंत विकासाची कामं पोचली असं सांगितलं जात आहे महायुतीच्याकडून. तुमचा या संदर्भातला काही अभ्यास? 2014 साली विकासाच्या मुद्द्यावरती यांनी निवडणुका लढवल्या, पण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर विकास कुठेतरी हरवला आहे. विकासाचं नुसतं एक गाजर दिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच्या ज्या इलेक्शन्स आहेत म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या, तिकडचा ग्रामीण भाग जो आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जर संख्या जर पाहिलीत तर शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, नुकसान झाल्यावरती तिकडे स्थळ पाहणी झाली आणि तो अहवाल यांनी पाठवला नाही. म्हणजे यांना इलेक्शनमध्ये फिरायला वेळ आहे, प्रत्येक गावोगावी फिरायला वेळ आहे, पण त्यांना तो अहवाल तिकडे पाठव. केंद्र सरकारने खुद्द स्वतः सांगितलेलं आहे की अहवाल आमच्याकडे आला नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकलो नाही. याचा अर्थ काय की ज्या मेन कामं यांना दिलेली आहेत, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, यांची जी यांना जे काम करायचं आहे ते सोडून हे स्वतः तिकडे इलेक्शनच्यासाठी फिरतायत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारने या 2-3 महिन्यात केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं याचं उत्तरही घेऊ, पण तत्पूर्वी विश्लेषणाच्यासाठी मी पटकन मकरंद मुळे यांच्यापर्यंत जातोय. मकरंद मुळे, जे मुद्दे मांडले गेले आहेत त्यात